ते मागवून शिकली टाकलेला आहे. सुरुवातीला आपण गाय मागावर असल्यावर तिला थोडी चेक करून घ्यायची. तुला म्हणलं का आले आता आले नाही. तुमचं ते आणलं मी ते तिथं ठेवून पुण्याला गेलं नाही का तेव्हा त्याला हे लागतं ना तिला ठेवलेलं. हा का बरंच साफ केलं मी तरी. स्प्रे मारा ना. स्प्रे मारलेला बघा शिकली गावामध्ये गाय लावताना तिच्यापासून थांबायचं सुद्धा लागत नाही. तिच्यापासून डॉक्टर लागते. फक्त डॉक्टर नीट लावली पाहिजे गाव. काही सूट टाकीत होतो आपण सूट टाकला पाहिजे तर बरं आज तुमच्या खाली साचलेला बघा मला किती होता पता का पण सूट लावा नाही तर अजून सूट टाकत परत बघू. पाच नाही नाही ना ती बसलेली ना तेव्हा तिथे ना असं एवढं ठरवत. गर्भधारणा करताना सुरुवातीला गाई माझ्यावर आहे की नाही हे सुरुवातीला चेक करायचं. तिथं मायांक सुजलेला असेल तर ती माझ्यावर असते. शिशुला टोन असेल तर ती माझ्यावर असते. गर्भधारणा गायीची करताना सुरुवातीला गाई माझ्यावर आहे की नाही हे ओळखण्यासाठी गायीची मायांक टोन पाहिजे. मायांक पाहिल्यानंतर गायीच्या गुरुद्वारामध्ये हात टाकून गायीच्या गर्भपिशवीला टोन आहे की नाही हे पाहिजे. टोन असल्यावर गाय माझ्यावर आहे असं समजायचं. माझ्यावर असल्यानंतर कळल्यानंतर म्हणजे माझा कळल्यानंतर माझ्यावर पाहिल्यानंतर याजवळ पाण्याचे व्यवस्थित टेम्परेचर घेऊन ते 37°C आणायचे. गाडीत भरते जा तिकडे ठेव जा घरी येऊन. पाण्याचे टेम्परेचर 37°C आल्यानंतर कंटेनरमध्ये वीर्यकांडी बाहेर काढायची. ती काढल्यानंतर व्यवस्थितपणे एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायची. ती स्ट्रॉ पुसून घेतल्यानंतर टेम्परेचर मेंटेन केलेल्या पाण्यामध्ये टाकायची. ही स्ट्रॉ शॉर्टेड असल्यामुळे ती 40 सेकंद पाण्यामध्ये ठेवायची. 40 सेकंद ठेवलेल्या स्ट्रॉ व्यवस्थितपणे हातात घेऊन टिश्यू पेपरच्या सहाय्याने पुसून घ्यायची आणि ती तिच्या बंद पॅकेटचे कट करून घ्यायची. तर ती कट केल्यानंतर गनमध्ये व्यवस्थितपणे लोड करून शीट टाकायची. लोड केलेली गन 90°C करून पाठी